संभाजीनगर शहरामध्ये गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या सेंटरवर छापा टाकण्यात आलाय। गारखेडा परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। अवैधरित्या गर्भलिंग निदान करणाऱ्या केंद्रावर सापळा रचून महापालिकेच्या आरोग्य विभागानं या संदर्भातली मोठी कारवाई केली। शहरामधील मध्यवस्तीमध्ये असलेल्या एका रहिवासी फ्लॅटमध्ये अवैध गर्भलिंग निदान चाचणीचा हा धंदा सुरू होता। इंजिनिअरिंग करणारी तरुणी हे अवैध केंद्र चालवत होती। अतिशय मोठी बातमी संभाजीनगरमधून शहरामध्ये गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या सेंटरवर छापा टाकण्यात आलेला आहे। आम्ही त्या फ्लॅटचा सर्व तिथं शोध घेतला। सोनोग्राफीच्या बरेच व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये आढळून आलेले आहेत। सोनोग्राफीच्या साठी जे लागते ती जेल तिथं आहे। त्याचा प्रोब जो असतो तो प्रोब सापडलेला आहे। या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला डॉक्टर माधव सावरगावे देत आहेत। माधव, गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या या सेंटरवर छापा टाकण्यात आलेला आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत या कारवाईच्या संदर्भातले? ऋतूच्या गेल्या 10 दिवसांपासून महापालिकेच्या आरोग्य विभागाला याची माहिती कळाली होती की एका खासगी फ्लॅटमध्ये अवैध गर्भनिदान चाचणी केली जाते आणि त्याची सगळी पाळंमुळं शोधण्यामध्ये गेला आठवडा लागला होता। अखेर एक ग्राहक बनवून सापळा रचून आज महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये धक्कादायक म्हणजे कोणी डॉक्टर वगैरे नाही, तर एक इंजिनिअरिंग करणारी मुलगी हे गर्भनिदान चाचणी करत होती अशी माहिती समोर आलेली आहे। सध्या चौकशी सुरू आहे। विशेष म्हणजे आता जसं पारस मंडले यांनी जे सांगितलंय त्यानुसार त्यामुळे इंजिनिअरिंग करणारी तरुणी हे अवैध केंद्र चालवत होती अशी धक्कादायक माहिती देखील या तपासातून पुढे आलेली आहे। माधव, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर गारखेडा परिसरामध्ये रहिवासी फ्लॅटमध्ये हा गोरखधंदा सुरू होता आणि आता यावर छापेमारी करत पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। संभाजीनगर शहरामध्ये गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या सेंटरवर छापा टाकण्यात आलेला आहे। गारखेडा परिसरात या संदर्भातली मोठी कारवाई करण्यात आली।